हाय नमस्कार, झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण कपडे धुण्यासाठी लॉन्ड्रीसाठी कोणकोणती उत्पादने आवश्यक आहेत किंवा कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे। प्रत्येकाकडे हल्ली वॉशिंग मशीन असते, पण कोणकोणत्या गोष्टी कपडे धुण्यासाठी आवश्यक आहेत त्या प्रत्येकाला माहिती नसतात। आपण एकच डिटर्जंट वापरतो किंवा एखाद दुसरीच वस्तू वापरतो, तर कोणकोणत्या वस्तू उपयोगी आहेत ते पाहूया। तर इकडे आधी आपण कोणकोणती उत्पादनं उपयोगाची आहेत ते बघूया। तर पहिल्यांदा वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी कुठलं डिटर्जंट वापरावं, तर खूप जण पावडर डिटर्जंटचा उपयोग करतात, पण मशीन त्याने लवकर खराब होते। लिक्विड डिटर्जंटला थोडेसे पैसे जास्त पडतात, पण आपली वॉशिंग मशीन आहे ती अगदी चांगली राहते। तर इकडे तुम्ही कुठलंही लिक्विड डिटर्जंट वापरू शकतात। माझ्याकडे एरियल आहे। डिटर्जंट नंतर महत्त्वाचं फॅब्रिक कंडिशनर। तर फॅब्रिक कंडिशनर अगदी तुम्ही रोजच्या कपड्यांना नका घालू, पण जे तुमचे नवीन कपडे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही वापरू शकतात, कारण एक प्रकारचं कंडिशनिंग मिळतं कपड्यांना। त्याचबरोबर कपड्यांना एक प्रकारची चमक राहते, एक प्रकारचं प्रोटेक्शन मिळतं कपड्यांना, आणि नवीन कपड्यांचं टेक्स्चर आणि चमक कायम राहते यामुळे। त्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या घरात पांढरे कपडे तर असतातच, तर त्यांना ट्रीट करण्यासाठी एखादं व्हाईटनर असावं। तर उजाला सुप्रीम आहे माझ्याकडे, तर तुम्ही कुठल्याही दुसऱ्या कंपनीचा यूज करू शकतात। तर व्हाईटनर तर हवंच, पण ते प्री ट्रीटमेंट म्हणून आपण यूज करायचे, मशीनमध्ये नाही। रिन आला पण त्याचप्रमाणे आहे, कपड्यांवर पडलेले डाग घालवण्यासाठी आहे। ते सुद्धा तुम्ही डायरेक्ट मशीनमध्ये नाही वापरायचं, तर प्री ट्रीट करायचे। आता इथे इझी लिक्विड डिटर्जंट आहे, तर ते आपल्या जे लोकरीचे कपडे असतात, वुलन कपडे असतात त्यांच्यासाठी तर आहेच, शिवाय आपले सिंथेटिक ब्लँकेट्स वगैरे असतात त्याच्यासाठी पण याचा उपयोग होतो। तर हे पण नक्की घरात असावं। तर कपडे चांगले धुवून निघावेत, चांगले टिकावेत, त्याच्यासाठी ही उत्पादन आपल्या घरात असायलाच पाहिजे। मग तुम्ही कुठल्याही कंपनीची वापरा। आता आपल्याला सोयीस्कर पडावं, कन्व्हिनियंट पडावं कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकण्यासाठी, किंवा मग वेगवेगळ्या कॅटेगरीचे कपडे जमवण्यासाठी, किंवा धुतलेले कपडे काढण्यासाठी अशी काही आपल्याकडे 2-3 बास्केट्स असावीत, म्हणजे आपल्याला ते अगदी सोयीचं पडणार आहे काढ घाल करायला। वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकण्यासाठी प्लॅस्टिकचे असल्यावर बरं पडतात। तर हे पहा, इथे कशी मी ब्लँकेट्स आता गोळा केलेली आहेत, मला मशीनमध्ये टाकायची आहेत। शिवाय ही ब्लँकेट्स धुवून झाल्यानंतर काढायला सुद्धा सोपी पडणार आहेत, तर एकूण आपल्याला हे सोयीचं ठरतं। आता इथे पहा, मी हे माझे दुसरे कपडे आहेत, तर ते दुसरं बास्केट यूज केलेलं आहे, म्हणजे एकत्र आपण आठवड्याभराचे कपडे जमवून ठेवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो। तर अशी विविध प्रकारची बास्केट्स नक्की आपल्या घरी असायला पाहिजेत, ती नक्की सोयीची पडतात। आपण वेगवेगळ्या प्रकारचे कपडे मशीनमध्ये धुतो, कधी पडदे असतात, कधी आपले डेलीचे, कधी नवीन, कधी ब्लँकेट्स, तर कधी पायपुसणे, पण या प्रत्येकाचं जे डिटर्जंटचं प्रमाण असतं ते वेगवेगळं असतं, त्याच्या क्वांटिटीप्रमाणे वेगवेगळं असतं। तर ते ठरवण्यासाठी मेजरिंग कप आपल्याकडे हवा, म्हणजे मेजरिंग कपने आपल्याला अंदाज आला का अमुक एवढ्या कपड्यांसाठी किती, किंवा कोणत्या प्रकारच्या कपड्यांसाठी किती डिटर्जंट पाहिजे, ते मेजरिंग कपने आपण घेऊ शकतो। त्याने आपलं डिटर्जंट पण वाचणार आहे आणि आपल्याला अचूक प्रमाणसुद्धा कळणार आहे। हल्ली बाजारात वेगवेगळ्या उत्पादनाबरोबर किंवा बॉटल्स बरोबर मेजरिंग कप येतात, तर ते आपण ठेवले तरी चालेल। डिटर्जंटसाठी वेगळा ठेवा, कंडिशनरसाठी वेगळा तुम्ही ठेवू शकतात, किंवा कधी कधी त्याची झाकणंच येतात, पण झाकणं वापरली तर मग बॉटल खराब होत राहते, त्याच्यासाठी वेगळी जर आपण अशी मेजरमेंटचे कप वापरले तर ते आपल्याला उपयोगी पडतात। शिवाय या SOPs म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स आपण आपल्या डेलीच्या लाईफमध्ये यूज केल्या तर आपल्याला एक चांगल्या सवयी लागतात, आणि होम ऑर्गनायझेशन म्हणजे एक प्रकारचा जॉबच आहे आपल्यासाठी। तर या SOPs आपण नक्कीच फॉलो केल्या पाहिजेत। आता शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे महत्त्वाची टिप म्हणजे ही वॉशिंग मशीन आपलं बरंचसं काम पूर्ण करते, आपल्याला आराम देते। मग ही वॉशिंग मशीन आपलं काम झाल्यावर आपण नेहमी एखाद्या नॅपकिनने पुसून ठेवायची। तर एक नॅपकिन नेहमी ह्या वॉशिंग मशीनवर आपण घडी घालून ठेवायचंच, म्हणजे आपलं काम झालं का स्वच्छ करून ठेवली का झालं, आणि आपली मशीन चांगली टिकते। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब